विद्यार्थी मित्रांनो, सुलभ भारती मराठी इयत्ता 8वी या पाठ्यपुस्तकातील पाठ 10वा आम्ही हवो आहेत का या पाठावरती आधारित स्वाध्यायातील प्रश्न, त्यांची उत्तरे यांचं स्पष्टीकरण, त्याचबरोबर अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर स्वाध्यायातील प्रश्न सुरुवातीला, पुढील वाक्य कोणत्या प्राण्यासंदर्भात आहे त्या प्राण्याचं नाव लिहा. जन्मापासून आंधळी आहे ती कोण आहे? मांजरी. आणि सावरीच्या कापसाचे जणू मऊ गोळेच, ते कोणतं पिल्लू आहे? तर कुत्रीचं पिल्लू आहे. आकृती पूर्ण करा. मांजर विभागात मांजरांसाठी असलेल्या सोयी कोणत्या? आणि दुसरी आकृती आहे, लेखिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी मांजराने केलेल्या कृती. आणि माणसांसारखी मांजराची दवाखान्यात घेतलेली काळजी. आणि चौथी आहे, डोळे न उघडलेल्या कुत्र्याच्या पिल्लाची वैशिष्ट्ये. उत्तर पाहूया आपण पहिल्या आकृतीचं. मांजरांच्या विभागात मांजरांसाठी असलेल्या सोयी कोणत्या? तर स्वच्छ खोली, प्रकृतीचा चढ उतार दाखवणारा तक्ता, 2 बशा पाणी पिण्यासाठी व खाण्यासाठी, आणि मऊ अंथरूण या सोयी मांजरांसाठी विभागात असलेल्या आहेत. लेखिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी मांजराने कोणकोणत्या कृती केल्या? तर यामध्ये पहिली, काही मांजर जाळीवर नाक घासू लागतात, काही नखांनी जाळ्या खरवडू लागतात, म्याव म्याव किंवा किनाऱ्या आवाजात कलकलाट करतात, आणि प्रत्येकाला डोळ्यातून सांगायचं आहे की मला कुरवळा. कुरवाळणे म्हणजे त्यांना जवळ मायेने घेणे, प्रेमाने त्याच्यावरती हात फिरवणे. पुढची आहे, माणसांसारखी मांजरांची दवाखान्यात घेतली जाणारी काळजी कोणती? त्यांच्यासाठी बघा, पहिली गोष्ट एक स्वच्छ खोली होती, आणि प्रत्येकाजवळ प्रकृतीतील चढ उतार दाखवणारा भिंतीवर लावलेला तक्ता होता. तक्ता म्हणजे चार्ट. डोळे न उघडलेल्या कुत्र्याच्या पिल्लाची वैशिष्ट्ये, पांढरी पिलं पण आई तपकिरी, टिपक्या टिपक्यांची होती, सावरीच्या कापसासारखी मऊ होती, इवल्या शेपट्या, इवल्या म्हणजे लहान, लालसर ओली नाकं, आणि पोटातून येणारा त्यांचा कोई आवाज. पुढचा प्रश्न आहे, सर्वच प्राणी माणसांच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात, हे विधान पाठाच्या माध्यमातून स्पष्ट करून द्या. बघा, मुके प्राणी हे माणसाच्या प्रेमासाठी नेहमीच भुकेलेले असतात. माणसांनी गोंजारले मिशा, डोक्यावरून फिरवलेल्या मायेचा हात त्यांना नेहमीच हवा असतो. या क्रियेतून, भावनेतून प्रकट झालेली माया, आर्जवता, प्रेम हेच प्राण्यांना कळत असतं. लेखिकेचं मांजरांना खाजवणं, कुरवाळणं या ममतेच्या स्पर्शांनी मांजरे खुश होऊन पोटातून गुर्र असा आवाज काढून समाधानाची पावती देतात. प्राण्यांना प्रेमाने जवळ घेतलं की ती आपली होतात. माणसापेक्षाही अधिक लळा लावतात. प्राण्यांमध्येही एक लहान मूल बालकत्व असतं. ती प्रेमाची, मायेची भुकेलेली असतात. त्यांच्या डोळ्यातही एक अफाट कारुण्य असतं. त्याची जाणीव माणसाला व्हायला पाहिजे व मुक्या प्राण्यांवर प्रेम केलं पाहिजे. व्याकरण व भाषा अभ्यासावरती पुढचा प्रश्न आहे की, कंसातील शब्दसमूहाच्या वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्य पुन्हा लिहा. आणि वाक्यप्रचार बघा, लक्ष वेधून घेणे, आव्हान करणे, निभाव लागणे. तीन या ठिकाणी पहिलं वाक्य दिलेलं आहे. सुधाकरचा कबड्डीच्या सामन्यात आपल्या मित्राबरोबर काहीच बघा निभाव लागला नाही. ठीक आहे. बघा, पुढचं वाक्य आहे, चिमुकली मिताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी आव्हान केलं. अशा प्रकारे तुम्ही वाक्यप्रचारांचा वाक्यामध्ये उपयोग करून त्याला अंडरलाईन करायचे. विरुद्धार्थी शब्द, रागीट, शांत, मोठे, इवले, मऊ आणि खरखरीत. चढ उतार, अंथरूण पांघरून, इकडून तिकडून, आले गेले, जोड शब्द आहेत. तर विचार करा आणि सांगा. आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहात का या वाक्यातून तुम्हाला प्राण्याबाबतची जाणवणारी संवेदनशीलता तुमच्या शब्दात लिहा. हे वाक्य प्राण्यांच्या तोंडचे आहे. इस्पितळातील असहाय्य प्राणी आपल्याला सुचवित आहेत की आम्ही समाजाचेच घटक आहोत, म्हणजे आम्ही समाजाचाच भाग आहोत. जैव विविधतेचे सभासद आहोत, पर्यावरणासाठी उपयुक्त आहोत. तेव्हा आम्हाला तुम्ही सांभाळले तर पर्यावरणाचं संतुलन राहील, मानवाला लाभ होईल. आम्हाला तुम्ही हवे आहात,
पण तुम्ही आमच्यावर प्रेम कराल ना? आम्ही तुम्हाला हवं आहेत का? असा मार्मिक सवाल प्राणी करत आहेत व आपल्याला विचार करण्यास ते प्रवृत्त करत आहेत. पुढचा प्रश्न आहे, लेखिकेने अनुभवलेली इस्पितळातील प्राण्यांची दुनिया तुमच्या शब्दात लिहा. उत्तर पहा. लेखिकेने प्राण्यांच्या इस्पितळाला भेट दिली. कुत्र्याचे, मांजराचे विविध भाग निहाळले. निहाळले म्हणजे पाहणे. त्यातील सोयी कशा आहेत ते पाहिलं. प्राण्यांना हवे असलेलं प्रेम तिला जाणवलं. प्रत्येक प्राणी प्रेमाकरता आसुसलेला आहे. आसुसलेला म्हणजे भुकेलेला आहे. आम्हाला घरी जायचेच, आम्हाला कुरवाळा. आम्ही तुम्हाला हवे आहोत का? जणू असे ते आपल्या डोळ्यांनी बोलत होता. कोणी चिडून तर कोणी शांतपणे पेशंटच्या भूमिकेत बसलो होतो. भरतने सर्व इस्पितळ दाखविले, छानशी माहिती दिली. तिथून बाहेर पडताना लेखिकेला वाटलं, आज आपण एक वेगळंच जग पाहिलं. लिहिते होऊया. पाऊस कोसळत असताना एक कुत्र्याचं छोटं पिल्लू दाराशी येऊन बसलं आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल ते लिहा. किंवा कुत्र्याचं पिल्लू भर पावसात दारात आलं तर तुम्ही कोणती काळजी घ्याल? बघा या ठिकाणी स्वमतावरती आधारितच प्रश्न आहे हा. उदाहरणादाखल उत्तर बघा, की भर पावसात कुत्र्याचं पिल्लू दारात आलं तर मी प्रेमाने स्वागतच करीन. त्याचे ओले अंग मऊ कापडाने पुसून घेईल. त्याला मऊ सुती कापडाचं अंथरून तयार करून देईल. एक वाटी दुधाची, एक वाटी खाऊची त्याच्याजवळ ठेवीन. त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवून त्याला आपलेसं करीन. पावसात जाऊ देणार नाही. त्याला खुशीत घेऊन मायेची उभही देईन. आता पुढचं आहे, मै मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करून जैवविविधतेची गरज या विषयावर 8 ते 10 ओळी लिहा. बघा, जैवविविधता म्हणजे पृथ्वीवरील निरनिराळे सजीव. सामान्यपणे जैवविविधता म्हणजे जातीमधील विविधता व जीवशास्त्रीय संपन्नता. जैवविविधता परिसंस्था टिकवते. निसर्गातील कार्बन डायऑक्साईडचं चक्र सुरळीत ठेवते. सर्व घटक संतुलित ठेवते. म्हणून जलचक्रही सुरक्षित राहते. पाणी शुद्ध ठेवते. जमिनीची धूप थांबवते. जैवविविधतेच्या नाशामुळे मानवी आरोग्य धोक्यात येईल. वेगवेगळे आजार होतील. बर्ड फ्लू, स्वाईन फ्लूचे विषाणू पसरतील. अगदी कीटकही आपणास उपयुक्त आहेत. परागकण पसरून ते झाडांची निर्मिती करतात. त्यामुळे परिसंस्था टिकते. पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधता संवर्धन कायदा हा 1999 म्हणजे 1999चा अभ्यास करून जैवविविधता आपण समृद्ध करूया, संपन्न करूया. आता एक या ठिकाणी उपक्रम दिलेला ॲक्टिव्हिटी आहे, की तुमच्या परिसरात ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा 5 घरांना भेटी द्या आणि ते घरातील लोक पाळीव प्राण्यांची काळजी कसे घेतात याची खालील मुद्द्याच्या आधारे वर्गात माहिती लिहा. या ठिकाणी माझा आवडता प्राणी एक प्रकारे निबंधच म्हणा. बघा, या दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे निबंध तुम्हाला लिहायचा आहे आणि त्या घरातील ज्या घरामध्ये प्राण्यांचं पालन केलं जात असतं या मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहिली. सूचना फलक तयार करणे. सूचना फलक तयार करा. बघा, सूचना फलकाचे विषय दिलेले आहेत. सूचना तयार करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. सूचना फलक तयार करा. बघा या ठिकाणी एक दिलेलं आहे, की उद्या शहरातील पाणी पुरवठा बंद राहील. तर बघा, या ठिकाणी सूचना दिलेली आहे. सूचना फलक दिनांक वरती लिहायचे आणि मेन हेडिंग जे टायटल आहे ते या ठिकाणी दिले. हा जलपुरवठा विभागाकडून मिळालेली सूचना आहे. कशासंबंधी आहेत तर पाणी पुरवठा बंद. तिथं बघा स्पष्टीकरण दिलेलं आहे. जलपुरवठा विभाग विद्यविहार पुणे तर्फे कळविण्यात येते की विद्याविहार या भागातील जलवाहिन्यांच्या महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी 10 नोव्हेंबर रोजी पाणी पुरवठा दिवसभर बंद राहील याची नागरिकांनी नोंद घ्यावी. आता पुढचं बघा, एक सूचना फलक कणखर गिर्यारोहण संस्थेतर्फे कॅम्पचे आयोजन. अशा प्रकारे दिनांक लिहून जो मेन विषय आहे त्या ठिकाणी लिहायचा आहे. पुन्हा बघा या ठिकाणी तुमच्या शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आले. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आव्हान करणारा सूचना फलक तयार करा. वरती जे 2 सूचना फलक दिलेले आहेत त्याच आधारे तुम्ही या माहितीचा सूचना फलक त्या ठिकाणी बनवायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, म्हणी पूर्ण करा. बघा, मूर्ती लहानपण कीर्ती महान. शीतावरून भाताची परीक्षा. सुंठी वाचून खोकला गेला. है ना. इथं बघा, रात्र थोडी सोंगे फार. उथळ पाण्याला खळखळाट फार. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. झाकली मूठ 1.25 लाखाची. घरोघरी मातीच्या चुली. है ना. अंथरूण पाहून पाय
पाय पसरावे इकडे आड तिकडे वीड, काखेत कळसा गावाला वळसा. हे झाले मित्रांनो स्वाध्यायातील प्रश्न आणि त्यांची उत्तर यांचं स्पष्टीकरण. आता याच प्रस्तुत पाठावरती आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं. सुरुवातीला दिलेला आहे आकृतिबंध है ना. तसबिरीत ही चित्रे आहेत. तसबीर म्हणजे फोटोमध्ये बैल, घोडा, कुत्रा, मांजर, शेळी. वाक्यपूर्ती करा म्हणजेच वाक्य पूर्ण करा. आम्हाला तुमची गरज आहे. माणसाच्या दयाबुद्धीला करुणेला. बघा, आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवं आहोत का? आणि माणसाच्या दयाबुद्धीला करुणेला मुक्या प्राण्यांना केलेलं ते आव्हान होतं. आकलन कृती एका वाक्यात उत्तरे लिहा. जनावरांची इस्पितळ कुठे आहे? तर मुंबईच्या परळ भागात जनावरांची इस्पितळ आहे. गलेलट्ट बोका काय करत होता? तर गलेलट्ट बोका आपल्या मिशा साफ करत होता. बघा, बोका म्हणजे काय? तर आता है ना मांजर आणि त्याचा मेल म्हणजे बोका. आकृतिबंध पूर्ण करा. मुक्या प्राण्यांनी यांना आव्हान केलं. माणसाच्या दयाबुद्धीला आणि करुणेला. गलिलट्ट बोका काय करत होता? मिशा साफ करत होता. कपाटावरून उडी मारत होता आणि साहेबांच्या टेबलवर उडी मारत होता. विशेषण आणि विशेष्य यांच्या जोड्या. उत्तर खाली दिलेलं आहे. शब्दांचा शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करा. योग येणे आणि कार्यालय इथे वाक्य दिलेली आहे. तुमच्या मनाने दुसरी वाक्य तयार करून सुद्धा तुम्ही लिहू शकता. स्वमतावरती आधारित पुढचा प्रश्न. अफाट आणि निरपेक्ष प्राणीप्रेमाचे तुम्ही अनुभवलेले व वाचलेले एखादे उदाहरण स्पष्ट करा. बघा, अफाट प्राणीप्रेमाचं तुम्हाला डॉक्टर प्रकाश आमटे एक आता सध्याचं एक जिथं जागतं उदाहरण आहे. डॉक्टर प्रकाश आमटे यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं तर हे है ना बाबा आमटेंचे पुत्र आहेत, ज्यांनी आपल्या महाराष्ट्रामधीलच असणारा गडचिरोली जिल्हा, त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरीपासून अगदी 65 किलोमीटर अंतरावरती है ना अत्यंत घनदाट अशा दुर्गम जंगलामध्ये आदिवासी लोकांसाठी भलं मोठं हॉस्पिटल उभा केलेलं आहे, ज्याचं हेमलकसा या ठिकाणी ते आहे. आणि त्यांच्याकडं जवळजवळ सगळे प्राणी आहेत है ना. म्हणजे अक्षरशः आहे ना, लेपर्ड म्हणजे चित्ता, हरिण है ना, मगर, गिरगाय, वनगाय है ना, म्हणजे साप, असे सगळे जवळजवळ सगळे प्राणी त्यांनी आपल्या घरामध्ये पाळलेले आहेत. आणि ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते त्यांच्यावर आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करतात. बघा, ते या ठिकाणी तिथे दिलेले आहेत. कोल्हा असेल, चित्ता, जंगली मांजरी, सांबर, हरिण, रानडुक्कर, ससे, साप, अजगर, मगरी, सुसरी, नीलगाई असे बरेच प्राणी आहेत. ते त्यांच्याशी गळाभेट करतात, त्यांच्याशी बोलतात, त्यांना गोंजारतात आणि हे सर्व प्राणी म्हणजेच त्यांचा परिवार आहे. तुम्ही www.anandvan.in या आंतरजालावर भेट देऊन त्यांचं कार्य पाहू शकता. आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या जीवनावरती आधारित डॉक्टर प्रकाश आमटे नावाचा एक मराठी चित्रपट देखील आहे. तुम्ही हा चित्रपट पाहून त्यांच्या या कार्याची माहिती सुद्धा तुम्ही त्या चित्रपटाच्या माध्यमातून घेऊ शकता. पुढचा प्रश्न आहे, आकृतिबंध पूर्ण करा. चुनचुनीत मुलगा भरत, त्याचं काय काम होतं? तर इस्पितळ दाखवणे. कोणते लिहा? बोक्याचे डोके कुरवाळलेले. साहेबांनी. इस्पितळ पाहण्याची परवानगी मागितली लेखिकेनं. कोण कोणास म्हणालं? बाई, हा मांजरांचा विभाग बघायचा आहे. भरत लेखिकेस म्हणाले. प्रत्येक खोलीत कोण होतं? तर प्रत्येक खोलीत एक एक पेशंट होता. लेखिकेने उत्सुकतेने कोठे पाऊल टाकलं? तर मांजराच्या विभागात. विरुद्धार्थी शब्द मोठे छोटे, अस्वच्छ स्वच्छ, डावीकडे उजवीकडे, बाहेर आत. वचन बदला. कट्टा एक वचन, अनेक वचन कट्टे, जाळी जाळ्या, पेशंट पेशंट, दोन्ही वचनामध्ये शब्द सारखाच आहे. ओटा ओटे, विभाग विभाग, खण खण. बघा, आता स्वमतावरती आधारित प्रश्न. तुम्ही प्राण्यांचा डॉक्टर म्हणजे व्हेटरनरी झालात तर प्राण्यांवर कसे उपचार कराल? तुमच्या शब्दात लिहा. पुढचा प्रश्न आहे, आकृतिबंध पूर्ण करा. मियाव मियाव या आवाजाचा कलकलाट. कोवळ्या, निबर, भरीव आणि किनऱ्या ह्या आवाजांचा कलकलाट आहे मियाव मियाव आवाजाचा. कोणते लिहा? पुढचा प्रश्न. हिरव्या डोळ्यांनी व्याकुळ नजरेने बघणारा, तो म्हणजे काळाभोर असा बोका. कावरबवर झालेलं हे कबर पिल्लू. चिडलेल्या वाघिणीसारखी एक मांजरी.
आणि आपल्या पंजानं तोंड, मिशा, ठिपक्यांचे डोळे पुसून साफ करणारे ते होतं ठिपक्यांचं मांजर. आता कारण म्हणजेच कारणासहित लिहा की एक मांजर खूप आजारी असावं. काय कारण? कारण ते मांजर डोळं मिटून पुढल्या 2 पंजावर तोंड ठेवून गप्प पडलं आहे. पुढचं आहे आकृतिबंध. मांजराजवळ 2 बश्या कशासाठी होत्या? पहिली बशी, त्या बशीमध्ये होते खाद्यपदार्थ आणि दुसरी बशी होती पाण्यासाठी. 1 ते 2 शब्दात उत्तर लिहून चौकट पूर्ण करा. प्रकृतीचे चढ उतार दाखवतो तो म्हणजे तक्ता. आणि प्रत्येक पेशंटला बसायला आहे ते असं मऊ असं अंथरूण. एका वाक्यात उत्तर लिहा. प्रश्न आहे, प्रत्येक जण काय म्हणत आहे असे लेखिकेस वाटते? उत्तर बघा. प्रत्येक जण जणू म्हणते आहे की मला इथं फार एकटं वाटतंय, जरा माझ्याकडे या हो आणि मला कुरवळा. घटना आणि परिणाम. लेखिका व भरखोलीत पाऊल टाकतात. लेखिका व भरत, तर त्याचा परिणाम काय काय होतात? सारी मांजरं चमकतात, त्यांच्या डोळ्यात आतुरता भरली होती. काही मांजरं जाळीवर नाक घासतात आणि काही नखांनी जाळ्या खरवडू लागतात. वचन बदला. एक बशी अनेक बशा, एक तक्ता अनेक तक्ते, मांजर मांजरी, खोली खोल्या, भिंत भिंती, पिलू पिल्ले, डोळा डोळे आणि ठिपका ठिपके. वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग बघा. कावरं बावरं होणे म्हणजेच गावावरून आलेला मुलगा शाळेच्या पहिल्या दिवशी वर्गात कावरा बावरा झाला होता. फक्त या ठिकाणी वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. व्याकुळ होणे, हरवलेल्या मुलाला शोधण्यासाठी आई व्याकुळ झाली होती. आता अशा प्रकारची वाक्य तुम्ही मनाने सुद्धा दुसरी बनवू शकताय. उदाहरणादाखल ही वाक्य या ठिकाणी बघा. लक्ष वेधून घेणे, जादूगाराने आपल्या जादूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आणि कलकलाट होणे, मधल्या सुट्टीत मुलांचा कलकलाट होतो. कलकलाट यासारखे शब्द चिवचिवाट, घमघमाट, थरथराट, झगमगाट. सोमतावरती आधारित पुढचा प्रश्न. तुम्ही आपल्या आजोबांबरोबर वसतिगृहाला भेट दिली आहे, तेव्हा अनुभव तुमच्या शब्दात लिहा. वसतिगृह म्हणजे ज्या ठिकाणी शाळेची मुलं राहण्यासाठी असतात बघा. रेसिडेन्शियल स्कूलमध्ये असतात हे. जेव्हा आजोबांनी मुद्दाम वसतिगृह कसं असतं हे दाखवण्यासाठी मला नेलं. आम्ही जाताच मुलांचा एकच किलकिलाट सुरू झाला. आजोबांनी त्यांच्याशी गप्पा मारल्या, छोटीशी गोष्ट सांगितली. त्यांची राहण्याची झोपण्याची जागा सुव्यवस्थित होती. गाडीच्या बर्थसारखे झोपण्यासाठी बर्थ होते. मला खूप आश्चर्य वाटलं. मुले स्वतःच स्वतःची कामे करत होती. पुढचा आकृतिबंधावरती आधारित प्रश्न आहे. मांजराच्या कप्प्यामध्ये लिहिलेली नावं काय होती? जॅक माधव, बकुल गोखले, सॅमी डिखुना आणि रोमल टिपनिस. असाच घटनांवरती आधारित. घटना ही लेखिकेच्या जाळीच्या छिद्रातून बोट घालून कुणाचं डोकं खाजवते, कुणा गळा खाजवते. याचा परिणाम काय झाला? ती मांजरं खुश होतात आणि पोटातून त्यांच्या गुरगुरण्याचा आवाज येऊन ते समाधानाची पावती देतात. आता एका वाक्यातला प्रश्न आहे. लेखिकेला निरोप देताना कोणता गजर झाला? लेखिकेला निरोप देताना मियावचा गजर झाला. मांजरांना एकटं का वाटत असलं पाहिजे? घरी लाड करून घ्यायची सवय असल्याने मांजरांना एकटं वाटत असलं पाहिजे. परत जाताना लेखिकेला मांजराच्या चेहऱ्यावर काय दिसलं? तर त्यांच्या चेहऱ्यावर खिन्नता म्हणजेच उदासीनता दिसली. कोण कोणास म्हणालं, या मांजरांना औषध पाणी माणसासारखं करतात का रे? लेखिका भरतला म्हणाल्या. त्यांचं खाणं पिणं पथ्याचं असतं बाई. भरत लेखिकेला म्हणाला. शेजारी कुत्र्याचा विभाग आहे, तिथं जाऊया जरा. हे पण वाक्य भरत लेखिकेला म्हणाला. टोपलीत काय होतं? तर पिलं होती. पिलं या कोणत्या रंगाची होती? पांढऱ्या रंगाची. कुत्रीचा रंग तपकिरी होता आणि पिलं कोणता आवाज करत होते? तर कुई कुई असा आवाज करत होते. वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग. निरोप देणे. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना आम्ही वर्षाअखेर निरोप देतो. विलक्षण. 5 वर्षाचा मुलगा एकटा विमान प्रवास करतो हे ऐकून मला विलक्षण आश्चर्य वाटलं. खिन्न. क्रिकेट मॅचमध्ये भारत हरला तेव्हा सगळे खिन्न झाले म्हणजेच उदास झाले, नाराज झाले, दुःखी झाले. आता बघा. अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द. एक भली दांडगी अतिशय सुंदर कुत्री तिथं निजलेली दिसली. निजलेली म्हणजे झोपलेली. सुंदर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे देखणी. लिंग बदला. आई, बाबा वाक्यामध्ये उपयोग केलेला आहे. आकृतिबंध पूर्ण करा. अशी तऱ्हेतऱ्हेची कुत्री आहेत. तऱ्हेतऱ्हेची म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची. लठ्ठ आणि रोड, चिडकी आणि शांत. इस्पितळात कोणकोणते प्राणी येत आहेत? शेळ्या, मेंढ्या, ससे, माकडं. काते लिहा. एक कुत्रा सारखा झोप घेऊ लागतो.
पुढचे दोन्ही पंजे जुळून नमस्कार करण्यासाठी. साखळीला सारखे हिसके देणारे कुत्रे म्हणजे ते सुटण्याचा प्रयत्न करण्यासाठी हिसके देत आहे. आता ओघवता तक्ता आहे. एक कुत्रा चिडून अंगावर झेप घेतो, तर मी दचकून मागं सरकते. भरत त्याच्यावर खेकसतो. झेन्या चूप, असं नाही करायचं, असं तो बोलतो. आणि झेन्या जणू काही समजल्यासारखं चूप बसतो. कोण कोणास म्हणालं, इथं आणखी कोणते प्राणी येतात रे, असं लेखिका भरतला म्हणाल्या. आणि पुढं पुष्कळ येतात बाई, भरत लेखिकेला म्हणाला. तर वाक्य पूर्ण करा. आम्ही बोलतो आहोत एवढ्यात माझ्या पायाजवळून एक मांजर चाललेली दिसली. भरत मला म्हणतो, हात लावा बाई तिला. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. कुत्र्याच्या बघा, एका कुत्र्याच्या डॅश डॅश मोठं गळू झालं आहे, कानामागं, पाठीवर आणि मानेवर. तर उत्तर आहे कानामागं. एकाचा मोडलेला पाय डॅश डॅश घालून ठेवला आहे. काय घालून ठेवला आहे? प्लास्टरमध्ये. ठीक आहे. विरुद्धार्थी शब्द बघा. लट्ट, चिडकी, स्वस्त, आल्या, अस्वस्थ, शांत, रोड, गेल्या. या ठिकाणी यांचे विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या लावायच्या बघा. शांत, लट्ट, रोड, चिडकी, शांत, स्वस्त, अस्वस्थ, आल्या, गेल्या. वचन बदला. एक शेळी, अनेक शेळ्या. एक मेंढी, अनेक मेंढ्या. ससा, ससे. माकड, माकडं. बघा या ठिकाणी ड वरती बिंदू म्हणजेच अनुस्वार दिलेला आहे, त्याचं अनेक वचन होतं. कुत्रा, कुत्रे. मांजरी, मांजर, मांजरी. लिंग बदला. पाहुणा, पाहुणी. मेंढी, मेंढा. कुत्री, कुत्रा. बैल, गाय. आकृतिबंधावरती आधारित शेवटच्या पॅरेग्राफ मधील हा प्रश्न. पाठीवर हात ठेवलेली मांजर, त्याचा आवाज गुरगुर असा येतोय आणि डोळे लख्ख पण जन्माने आंधळी. बघा, मी तिच्या पाठीवर हात ठेवतो तर मांजरीचं सर्वांग शहारतं, मग ती सावरते, लेखिकेजवळ येते, लेखिका तिला थोपाटते आणि तशी ती प्रेमानं गुरु लागते. याच पॅरेग्राफ मधील एका वाक्यात उत्तर लिहा. आंधळ्या मांजरीला बाहेर का सोडत नाही? कारण तिचा बाहेर निभाव लागणार नाही म्हणून तिला सोडत नाही. लेखिकेला इस्पितळातून बाहेर आल्यावर काय वाटलं? एक वेगळं जग पाहिलं असं तिला वाटलं. जन्मापासून डॅश डॅश आहे ती. उत्तर आहे आंधळी. आता मोठी डॅश डॅश झाली आहे, मांजरी झाली आहे. विरुद्धार्थी शब्द. विश्वास, अविश्वास. आंधळे, डोळस. आत, बाहेर. मोठी, लहान किंवा छोटी. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यांची उदाहरणं दिलेली आहेत. शब्दांचा उपयोग करून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. या ठिकाणी वाक्य तयार करून दिलेली आहेत, हे तुम्ही पाहू शकता. ही वाक्य आहेत. ठीक आहे. शेवटी स्वमतावरती आधारित शेवटचा प्रश्न. आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवं आहेत का? या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ. यामध्ये बघा, हे वाक्य प्राण्यांच्या तोंडचं आहे. इस्पितळातील असहाय्य प्राणी आपल्याला सूचित आहेत की आम्ही समाजाचेच घटक आहोत, जैवविविधतेचे सभासद आहोत, पर्यावरणासाठी उपयुक्त आहोत. तेव्हा आम्हाला तुम्ही सांभाळलं तर आम्ही पर्यावरणाचं संतुलन राहील, मानवाला लाभ होईल. आम्हाला तुम्ही हवे आहेत, पण तुम्ही आमच्यावर प्रेम कराल ना? आम्ही तुम्हाला हवे आहोत का? असा मार्मिक सवाल प्राणी करीत आहेत व आपल्याला विचार करण्यास ते प्रवृत्त करत आहेत. तर मित्रांनो, आम्ही आम्ही हवे आहोत का या पाठाचा परिचय लेखिका शांता शेळके यांनी या प्राण्यांच्या इस्पितळाला भेट दिली. तेव्हा त्यांना माणसांच्या प्रेमासाठी आसुसलेले प्राणी दिसले आणि याच पाठामध्ये त्यांनी प्राण्यांच्या भावभावनांचं हुबेहूब चित्रण केलेलं आहे. शब्दार्थ बघा. इस्पितळ, दवाखाना, ज्याला इंग्रजीमध्ये हॉस्पिटल म्हणतात. अशा प्रत्येक शब्दांचे कठीण अर्थ त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे या ठिकाणी दिलेलं आहे. हे तुम्ही या ठिकाणी हे शब्द पाहू शकता ना, आणि मग तुम्हाला पाठ आणखी समजायला चांगल्या प्रकारे मदत होईल. अशा प्रकारचे हे शब्द आहेत. जवळजवळ सगळे शब्द घेतल्यासारखं घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबतोय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा. जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.